हे ऑल्सो आज आहे ऑफरचा तिसरा दिवस आणि तिसरा दिवस मस्तपैकी फुल हाऊसफुल चालला आहे. कारण की आता दुपारचे 3 वाजले आहे. मुलांनाही मी झोपवलं आहे आणि माझंही थोडंसं काम आत्ता संपवून मी बसले आहे ऑर्डरचे कलेक्शन करायला. कारण की वेळेवर मला सगळे ऑर्डरही त्यांना द्यायचे आहे. कारण की 7 दिवसाच्या आत मी त्याला टार्गेट दिलेलं आहे. त्या दिवसाच्या आत मला सगळे त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचे आहे. आणि सोबतच आपली 200 ml ची ऑफर आहे 350 मध्ये आणि त्यामध्ये आहे तुम्हाला ही इको फ्रेंडली पेन्सिल फ्री. आता इको फ्रेंडली पेन्सिल काय आहे हे खूप साऱ्यांना क्वेश्चन पडला होता. आता ही पेन्सिल नॉर्मल आहे. मुले जेव्हा पेन्सिलचा यूज करतील, शॉप करत 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 जेव्हा एंड पर्यंत येतील, तर ह्या एंडलाच तुम्हाला कुंडीमध्ये लावायचं आहे. बॅक मध्ये आहे काही सीड्स. सीड्स म्हणजे प्लांटिनेशन. ही जेव्हा पेन्सिल छोटी होईल त्यावेळेस तुम्हाला ती उलटी लावायची आहे कुंडीमध्ये आणि त्यानंतर होणार पसंत येत आहे सगळ्यांना कोंडा, केस गळती आणि खूप सारे जे केसांचे प्रॉब्लेम आहे त्यांच्यावर मला फीडबॅक ज्या प्रकारे येत आहे त्याच्यावर रिपीट कस्टमर ही चालू झाले आहे. म्हणजेच झिरो केमिकल असल्यामुळे साईड इफेक्ट कोणत्या प्रकारचा राहणार नाही. तुम्ही शॅम्पू कोणता वापरताय, कसा वापरताय, त्यापेक्षा तेल कसं वापरताय, कोणतं वापरताय याला जास्त महत्व गेलं पाहिजे. कारण की आपल्या केसांच्या मुळाला हवं असतं कॅल्शियम आणि कॅल्शियम हे योग्य प्रमाणात रूटला जर पोहोचलं तर तुमच्या होणारी केसांची ग्रोथ अतिशय सुंदर होते. आफ्टर प्रेग्नन्सी नंतर मला स्वतःला 2 मुली आहेत. 2 मुलांनंतर माझ्या केसांची एवढ्या प्रमाणात हेअरफॉल झाला होता की मी स्वतःलाच इमॅजिन नव्हतं केलं की ज्या केस माझे विरळ होते ते आज जाड झाले आहे. ह्या सगळ्याच फक्त एकमेव कारण आहे सोनाली हर्बल हेअर ऑइल. कारण की 18 आयुर्वेदिक प्रोडक्ट मी याच्यामध्ये यूज केले आहे. आता ते 18 आयुर्वेदिक प्रोडक्टचं जेव्हा प्रोडक्शन मला करावं लागतं तेव्हा तो स्लॉट खूप मोठा असतो. तेव्हा मला मॅनपॉवरही लागतो आणि त्या काळामध्ये एकूण एक गोष्ट टाकण्यासाठी तो फॉर्म्युला कंप्लीट करण्यासाठी मला बराच वेळ जातो. त्यामुळे तो गेल्यानंतर तो सगळा हेअर ऑइलचा स्लॉट मी एका जागी स्टोअर करते आणि स्टोअर केल्यानंतर जेव्हा ऑफर राहतात किंवा जेव्हा स्लॉट असतो त्या स्लॉटमध्ये जशा बुकिंग असतं त्या बुकिंग प्रमाणे मी ह्या अशी ऑर्डर प्रत्येकापर्यंत त्यांच्या ऍड्रेस प्लस पिनकोड सहित जो प्रॉपर ऍड्रेस असतो त्यावर डिस्पॅच करते. आणि आज आहे ऑफरचा तिसरा दिवस आणि तोही मस्तपैकी चालला आहे. कारण की पहिल्या दिवशी अनएक्सपेक्टेबल बल्कचे खूप सारे मला ऑर्डर आल्या, त्याही गेल्या आणि आज म्हणजे तिसऱ्या दिवशी जवळपास 170 ऑर्डरच्या वर मला ऑर्डर आले आहे. आणि आता ते संध्याकाळी मला डिस्पॅचही करायचे आहे. म्हणजे जवळपास आता दुपारची वाजली 3 आणि दुपारच्या स्लॉटमध्ये मुले तर झोपली आहे. मुलांना झोपवून घरातली थोडीशी कामं करून आणि माझाही थोडासा जो माझा स्वतःचा ओन टायमिंग आहे तो सगळ्या गोष्टी करून मी थोडासा त्या डिस्पॅचसाठी बसले आहे. जेणेकरून जे उरलेले काम आहे ते मला फास्ट फॉरवर्डमध्ये करता येईल आणि व्यवस्थितपणे ज्यांचे ऑर्डर मी घेतले आज, ज्यांचे बुकिंग कन्फर्म झाले आहे, ज्यांचे पेमेंटचे स्क्रीनशॉटही मला आले आहे, त्यांना मी आजच्या आज म्हणजे सगळ्या इव्हिनिंगला डिस्पॅच करता येईल आणि 7 दिवसाच्या वेटमध्ये त्यांना त्यांचे पोहोचत आणि हे सगळेचे सगळे कुरिअर येत आहे इंडियन गव्हर्नमेंट पोस्ट ऑफिस पासून.